घराच्या बाहेर निघायचं. ह्या घरात तुला जागा नाही. सॉरी 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 सॉरी. लागलं का हो? नाही, गाण्याचा रियाज करत होतो ना, म्हणून असं म्हटलं. अहो काय ही धावपळ, असं कुठे निघाला धावत धावत? हा काय चालण्याचा स्पीड आहे का घरातल्या घरात? सॉरी. काय 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 धावपळ चालली? कुठे निघाला धावत? अहो ते मी शोधत होते. अहो कोणाला शोधताय? कशासाठी एवढी धावपळ? काही टेन्शन आहे का? नाही नाही अहो चिंगी नाहीये घरात. ती कुठेच दिसत नाहीये. मी खूप शोधलं तिला सगळीकडे. अहो असेल घरामध्ये कुठेतरी किंवा गार्डन मध्ये गेली असेल. नाही मी सगळीकडे पाहिलं पण स्टाफ रूम, गार्डन, किचन ती कुठेच नाहीये. आणि फोन फोन नाही उचलत आहे. करून पाहिला. हे एक वेगळं तुमच्याकडे स्किल आहे स्वानंदी मॅडम. कुठल्याही गोष्टींची काळजी करत बसायचं. अहो घरामध्ये काहीतरी कार्यक्रम चालू आहे, धावपळ चालू आहे, इकडून तिकडे माणसं नुसती फिरतायत. तिला कोणीतरी बाहेर एखाद्या कामासाठी पाठवलं नसेल कशावरनं, कदाचित आजीने किंवा काकूनी पाठवलं असेल तिला बाहेर. नाही अहो राजवाडे, आपल्याकडे ना सगळी सिस्टीम ठरलेली आहे ना. तुम्हीच ती सगळी आखून दिलेली आहेत ना. ते नारायण दादा किंवा प्रकाश असं कोणीतरी बाहेर जातं. या मुली नाही जात. आणि मुळात घरात इतकं सगळं काम चालू असताना मुलींपैकी कोणी का जाईल बाहेर? अहो पण आजच नेमकं नाही. तुम्ही विचारलत का? अहो पण मग फोन का नाही उचलत? जर बाहेर गेली असते तर तिने फोन उचलला असता. मला माहित नाही. ती ना जरा अपसेट दिसते गेले काही दिवस आणि मला काळजी वाटते काहीतरी उगाच भलतं नको व्हायला. अहो असं काही करणार नाही. आणि तुम्ही पॅनिक होऊन काही मिळणार आहे का आपल्याला? अहो पण तुम्ही शांत व्हा. मी नारायणला सांगतो बघायला. नारायण सांगेल आपल्याला काय झालं नेमकं. ठीक आहे? किंवा गावाला गेली असेल कदाचित, आपल्याला माहित नाही ना. कळेल आपल्याला. तुम्ही शांत व्हा, बघू. दादा हा तुला अर्जंट मम्माने बोलवलंय. तिचं काहीतरी काम आहे. चल आलो मी. पोहे देऊ अजून? नकोय याव थोडे. नकोय म्हटलं ना तुला. आणि मला हवे असतील तर मी मागून घेईन. माझ्याच घरात मी कशाला लाजेन? नका चिडू. घ्या गोळी घ्या. घ्या घ्या. जरा काय विचारलं की नुसतं चिडता. सावकाश. त्या दिवशी तुम्हाला अंशुमन भेटला होता का? हो का सकाळी सकाळी असले प्रश्न विचारतेस ग? किती वेळा तुला सांगायचं की माझी कोणाशीही भेट झाली नाही म्हणून? चिडू नका, चिडू रागू नका. रागवल्यानंतर असे परिणाम होतात तुमच्यावर. मी फक्त ह्याच्यासाठी आठवण काढली. अंशुमन लग्न करतोय. त्याचं आमंत्रण आलंय आपल्याला लग्नाचं. मग व्याही म्हणून आपल्याला कोणाला तरी जावं लागणारच की नाही, तुम्हाला किंवा मला. म्हणजे आपल्याला दोघांना. म्हणून म्हटलं की जायचं का नाही जायचं. अंशुमन लग्न करतोय? तुम्हाला माहित नाही? नाही मला नाही माहित. हो मोठं वरण आहे. लग्न होतंय त्याचं. लग्नानंतर सगळा बिझनेस मिळणार अंशुमनला. मुलीचं पण मस्त भाग्य आहे अगदी. लग्नानंतर राजवाड्यांच्या राजमहालामध्ये राज्य करणार. मज्जा आहे बाबा. मज्जा कसली? डोंबलाची. तो अंशुमन कसा मुलगा आहे हे माहिती आहे ना तुला? त्या ऑफिस मधल्या श्वेताशी तू कसा वागला होता हे विसरलीस का तू? जुनं झालं सगळं. विसरून जा सगळं. आपल्याला काय करायचं सुधारेल तो.